Vidya Crown is a platform where you will easily learn how to develop skills of English language, which leads to smart learning. Smart learning is always fast learning, a step toward proficiency. So please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe my channel Vidya Crown by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is how to use would in the sentence. Let's see in detail. Now, use of would in the sentences. कुठे कुठे आपण वापरू शकतो आणि would म्हणजे नक्की काय याची आपण माहिती घेऊया. It is modal verb. हे helping verb सारखंच modal verb आहे. Past tense of the verb is will. Will या भविष्यकाळी हेल्पिंग वर्बचं वुड हे पास्ट टेन्स आहे. म्हणजे वुडचा उपयोग आपण पास्ट टेन्स मध्ये करू शकतो. इट इज यूज टू एक्सप्रेस. काय व्यक्त करण्यासाठी वुडचा वापर होणार आहे पहा. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्य शक्यता असलेल्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण वुडचा उपयोग करू शकतो. पास्ट हॅबिट्स आपल्याला भूतकाळी जीवनामध्ये आपल्या काही दैनंदिन अशा काही सवयी होत्या की त्या आपल्याकडून रोज घडायच्या. तर अशा गोष्टी दाखवण्यासाठी आपण वुडचा वापर करतो. पोलाइट रिक्वेस्ट अत्यंत नम्रतापूर्ण बोलण्यासाठी वुडचा उपयोग खूप प्रमाणात केला जातो. ऑफर्स काही देऊ करायचं असेल दुसऱ्यांना तर अशा ठिकाणीही आपण वुडचा वापर करतो. हायपोथेटिकल अनरियल सिच्युएशन म्हणजे काल्पनिक गोष्टी दाखवण्याकरिता वुडचा उपयोग होतो. इन रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कथनाची जी वाक्य असतात त्या ठिकाणी आपण वुडचा उपयोग करतो. अनविलिंगनेस इन द निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी स्टेटमेंट मध्ये आपली अनिच्छा दाखवण्याकरिता वुडचा वापर होत असतो. नाउ वुड इन इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीच मध्ये वुडचा वापर कसा होतो हे आपण पाहूया. फर्स्ट वन, द टीचर सेड दॅट द रिटन एक्झाम वुड बिगिन ऑन मंडे. आता आपण हे वाक्य इनडायरेक्ट स्पीच मधलं आहे. इनडायरेक्ट स्पीच इन अनदर वर्ड रिपोर्टेड स्पीच. आपण त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हणतो. विच रिपोर्ट्स व्हॉट द टीचर सेड इन द पास्ट रिगार्डिंग अ फ्युचर. आता ह्या वाक्यामध्ये टीचर पास्ट मध्ये काय म्हणालेली आहे भविष्य काळाबद्दल हे आपण पाहतो आहोत. आता बघा टीचरने काय सांगितलं की लेखी परीक्षा सोमवारपासून सुरू होणार. हेच विद्यार्थी घरी जाऊन कसं सांगणार. आमच्या मॅडम म्हणाल्या की लेखी परीक्षा सोमवारपासून सुरू होईल. म्हणजे सोमवार आलेला आहे का नाही हे भविष्य काळाबद्दल टीचरने वाक्य केलेलं आहे. म्हणून आपण विलचं पास्ट टेन्स वुड या वाक्यामध्ये वापरतो आणि अशा प्रकारे आपण इथे वुडचा वापर करू शकतो. सेकंड सेंटेन्स, फादर सेड दॅट he would buy a new TV. बाबा म्हणाले की आपण नवीन टीव्ही विकत घेऊ. आता हे डायरेक्ट स्पीच मध्ये कसं असणार आहे. फादर सेड आय विल बाय अ न्यू टीव्ही. मी नवीन टीव्ही विकत घेणार आहे असं ते म्हणाले. आता हे सांगताना आपण काय कसं सांगणार की बाबाने सांगितलंय की ते नवीन टीव्ही विकत घेणार आहे. अशा प्रकारचं वाक्य आपण इनडायरेक्ट मध्ये करताना वुडचा वापर होतो. म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय सांगितलं भविष्य काळाबद्दल तर त्या दोन गोष्टी दोन काळ जोडण्यासाठी हे वुड वापरून आपण अशा प्रकारची वाक्य बनवू शकतो. येथे आपण वुडचा उपयोग करतो. नेक्स्ट वन, वुड इन पोलाइट रिक्वेस्ट इन्स्ट्रक्शन अँड ऑफर. वुडचा वापर नम्रतापूर्ण
विनंती करण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी किंवा काहीतरी देऊ करण्यासाठी वुडचा वापर होत असतो. तर त्याची आपण वाक्य पाहूया. वुड यू गिव्ह मी युअर चेअर? बघा, अतिशय नम्रपणे विनंती करायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला वुडचा उपयोग होतो. अतिशय नम्रतापूर्ण त्यांनी तिकडे चेअर मागत आहे, खुर्ची मागत आहे आणि नम्रता हा भाव दाखवण्यासाठी आपण वुडचा उपयोग करतो आहोत. आता पुढे, वुड यू ओपन द विंडो प्लीज? इथे सुद्धा नम्रतापणे, नम्रतापूर्वक आपण ती खिडकी उघडायला त्या मुलाला सांगत आहोत. आणि बघा, आपण नम्रतापूर्ण का बोलतो की समोरच्याने आपण आपलं पटकन ऐकावं. हा उद्देश जर असेल तर वुडचा आपण वापर करून ते वाक्य बनवू शकतो आणि इंग्लिश फ्लुएंट बोलू शकतो. नेक्स्ट वन, वुड यू अकंपनी मी शॉपिंग? आता बघा, शॉपिंगला जायचं आहे, एकट्याला जायचा कंटाळा येतो, अशा वेळेला कोणीतरी सोबत हवं, तर ती आपण विनंती करणार, कारण समोरची व्यक्ती आपल्याला वेळ देणार आहे. मग त्यांचा वेळ हवा आहे म्हणून आपण नम्रतापूर्वक आपण बोलणार. मग ते हे वाक्य त्यासाठीच आहे. वुड यू अकंपनी मी शॉपिंग? माझ्यासोबत शॉपिंगसाठी येशील का? अतिशय नम्रता भाव असलेलं वाक्य करण्यासाठी आपण वुडचा वापर करतो. Next one is, would you like to join us for dinner? It is a polite and frequently used invitation in both written and spoken English. Spoken English मध्ये किंवा written English मध्ये हे वापरलं जाणारं, नेहमीच वापरलं जाणारं वाक्य आहे. इथे नम्रता हा भाव आहे. नम्रतापूर्ण विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्या सोबत जेवणाला याल का? आमच्यासोबत आम्हाला तुम्ही जॉईन व्हाल का? तर अशा प्रकारे नम्रतापूर्ण बोलण्यासाठी वुडचा वापर आपण करतो. नेक्स्ट वन इज कस्टमरी ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करण्याची आपली भूतकाळातली जी सवय होती हे दाखवण्यासाठी आपण वुडचा वापर करत असतो. Would indicates action that happened regularly in the past. ज्या गोष्टी, ज्या ऍक्शन रेग्युलरली पास्ट मध्ये होत होत्या, करत होतो, असं दाखवण्याकरता आपण वुडचा वापर करत असतो. The sentence is, we would go to our uncle's house during summer vacation. In the sentence, would is used to describe a repeated action or a habit in the past. म्हणजे एखादी रिपीटेड ऍक्शन किंवा एखादी सवय दाखवण्यासाठी इथे बघा वुडचा वापर केलेला आहे. आता आपल्याला जेव्हा जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी पडते तेव्हा आपण बघा मामाच्या गावी जातो किंवा काकांच्या गावी जातो. तर हे दाखवण्यासाठी इथे मी वुडचा वापर केलेला आहे. मुलं सुट्टीमध्ये नेहमी जात असतात, तर ही त्यांची रिपीटेड ऍक्शन आहे किंवा त्यांची ही हॅबिट आहे, सवय होती. सुट्टी पडली की ट्रेनमध्ये बसले काकांच्या किंवा मामांच्या गावाला जायला. तर अशा प्रकारचा भाव या वाक्यांमधून व्यक्त होत असतो. नेक्स्ट, when we were kids we would play outside every evening. ही तर प्रत्येकाला ह्याची आठवण असणार आहे. प्रत्येक जण बालपणी खेळत असतो. शाळा सुटली, शाळेतून घरी गेलो किंवा सुट्टीमध्ये. ही रिपीटेड ऍक्शन आहे किंवा ही हॅबिट आहे. द यूज ऑफ वुड प्ले नेक्स्ट वन इज, students would gather on the playground during lunch break. It is a habitual action of the student who come together to play on the playground. जेव्हा जेव्हा त्यांना ब्रेक मिळतो, मधली सुट्टी होते, तेव्हा मुलं काय करतात की लवकर डबा खाऊन घेतात आणि प्लेग्राऊंडवर जमा होतात. स्टुडंट्स वुड गॅदर, डिस्क्रायबिंग पास्ट रिपीटेड ऍक्शन ऑर रुटीन. हे त्यांचं रुटीन आहे किंवा पास्ट रिपीटेड ऍक्शन आहे हे दाखवण्यासाठी आपण इथे वुडचा वापर
केलेला आहे. नेक्स्ट वन, इम्प्रॉबेबल इम्पॉसिबल कंडिशन मध्ये जेव्हा जेव्हा अशा कंडिशन येतात तेव्हा आपण वूडचा वापर करतो. म्हणजे काय की असंभवनीय किंवा अशक्य प्रकारची अट दर्शवणाऱ्या वाक्यात किंवा काल्पनिक स्थिती सांगणाऱ्या वाक्यामध्ये आपण वूडचा वापर करतो. These types of sentences are useful to talk about a hypothetical situation in the past. म्हणजे काल्पनिक गोष्टी सांगण्याकरता की ज्या अशक्य आहेत अशा वेळेला आपण वूडचा वापर करू शकतो. Example for it. If you had solved the complete question paper, you would have scored better. जर तू पूर्णपणे क्वेश्चन पेपर सोडवला असतात तर तुला चांगले गुण मिळाले असते. This type of sentences are useful to talk about hypothetical situation in the past. म्हणजे काल्पनिक गोष्टी. जर तू पेपर सोडवला असतास तर पेपर सोडवलेला नाही, पूर्ण पेपर सोडवला नाही, त्यामुळे चांगलं स्कोरिंग मिळणार नाही. जर सोडवला असतास तर तुला चांगले स्कोर मिळालं असतं. म्हणजे हे थोडंसं काल्पनिक झालं आणि हे असंभवनीय पण झालं की आता तो काहीच करू शकत नाही. सोडवला असताच तर मिळाले असते. म्हणजे मार्क आता मिळणं शक्य आहेत का? नाही, कारण पेपरच अपूर्ण सोडवलेला आहे. पण तू जर सोडवला असताच पूर्ण पेपर तर तुला चांगले गुण मिळाले असते. अशा प्रकारचा भाव दाखवण्यासाठी आपण वूडचा वापर करतो. नेक्स्ट सेंटेन्स, इफ आय वन द लॉटरी आय वुड बाय अ कार. मी जर लॉटरी जिंकली असती तर मी एक कार विकत घेतली असती. अशा प्रकारचा भाव इथे व्यक्त होत आहे. म्हणजे हे सगळं काल्पनिक आहे, हायपोथेटिकल आहे. This type of sentence is used to describe a hypothetical or impossible situation in the present or future. म्हणजे इम्पॉसिबल अशक्य गोष्ट, असंभवनीय गोष्ट आणि काल्पनिक गोष्ट दाखवण्याकरता आपण अशा प्रकारे वूडचा वापर करू शकतो. वूडचा वापर, इट इज यूज्ड टू स्टेट प्रेफरन्सेस पोलाइटली. म्हणजे नम्र भावामध्ये आपल्याला एखादी गोष्ट किती आवडते किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडते, त्या गोष्टीपेक्षा मला ही गोष्ट करायला आवडते. रोज मला बसने जाण्यापेक्षा स्टेशन पर्यंत चालत जाणं आवडतं. म्हणजे कंपेअर करताना त्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट आवडते हे दाखवण्यासाठी आपण वुड रॅदर डॅश त्यांच्या रचनेचा उपयोग करतो. किंवा एखादी गोष्ट जिकडे भेद नाही, फरक करायचा नाही, एखादी गोष्ट करायला मला आवडते. मला संध्याकाळी कॉफी प्यायला आवडते, संध्याकाळी बागेमध्ये फिरायला जायला आवडतं. अशा वेळेला वुड लाईक टू अशा रचनेचा आपण वाक्यामध्ये उपयोग करून तो भाव आपण वाक्यामध्ये दाखवू शकतो. एक्झाम्पल इज, I would rather have a glass of lemon juice than tea. पहा, मला चहा पिण्यापेक्षा एक ग्लास भर लिंबू सरबत आवडेल. दोन गोष्टींमध्ये बघा फरक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला आवडतं आहे हे नम्रपणे आपण समोरच्याला सांगू शकतो. इट इज स्टँडर्ड स्ट्रक्चर used to express a specific preferences, meaning you prefer lemon juice instead of tea. आता आपण काय करतो आहोत, मला चहापेक्षा लेमन ज्यूस आवडतो आहे हा आपला भाव आपण नम्रतेने समोरच्या व्यक्तीला सांगत आहोत. नेक्स्ट वन, नेक्स्ट एक्झाम्पल इज, शी वुड रॅदर वर्क दॅन स्टार. ती भुकेने मरण्यापेक्षा काम करणं पसंत करेल किंवा तिला काम करायला
आवडेल. हा भाव या वाक्यातून आपल्याला प्रगट करता येतो. आता वुड रॅदर ने पहिली जी गोष्ट आपल्याला करायची आहे ते वर्ब इथे लिहायचं आहे आणि ज्या वर्बशी ज्या कृतीशी आपण तुलना करणार आहोत ते द्यांच्या नंतर लिहायचं आहे. इथे बघा, भुकेने मरण्यापेक्षा स्टार म्हणजे उपासमारीने मरणे किंवा भुकेने मरणे. उपासमारीने मरण्यापेक्षा तिला काम करायला आवडेल. तर अशी रचना करून आपण बघा नम्रपणे आपला जो भाव आहे सांगण्याचा, आपला जो विचार आहे तो विचार आपण सहज सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे वुडचा उपयोग केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वुड लाईक टू कुक फॉर यू. इथे बघा, आपल्याला काय करायला आवडेल हे सांगण्यासाठी वुडचा उपयोग आपण करून छान प्रकारे वाक्य लिहू शकतो किंवा बोलू शकतो. आता बघा, इथे काय म्हणते आहे की मला तुझ्यासाठी जेवण बनवायला आवडेल, तुझ्यासाठी काहीतरी शिजवायला आवडेल, हे या वाक्यातून ती सांगत असते. अशाच प्रकारे आपण अनेक प्रकारची वाक्य करू शकतो. आय वुड लाईक टू सिंग अ सॉन्ग फॉर यू, म्हणजे तुझ्यासाठी मी गाणं म्हणायला मला आवडेल. अशा प्रकारचा नम्र भाव ठेवून समोरच्या व्यक्तीसाठी किंवा स्वतःसाठी काय करायला आवडेल हे आपण येथे वुडचा वापर करून सांगू शकतो किंवा व्यक्त करू शकतो. नेक्स्ट वन, आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी. हे बघा, आता आपल्याला संध्याकाळची वेळ किंवा सकाळच्या वेळेला आपण चहा घेतो, कॉफी घेतो, तर हे सुद्धा मला आवडेल म्हणजे कॉफी घ्यायला आवडेल, चहा घ्यायला आवडेल. आपण कोणाकडे गेल्यावर आपण आपली आवड सांगू शकतो. काय घेणार आपल्याला विचारलं जातं, कॉफी घेणार की चहा घेणार की लिंबू सरबत घेणार की थंड घेणार. तर अशा वेळेला आपण काय सांगू शकतो उत्तरामध्ये, आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी, मला कॉफी एक कपभर घ्यायला आवडेल. तर अशा प्रकारचा भाव व्यक्त करण्यासाठी आपण वुडचा इथे उपयोग केलेला आहे. नेक्स्ट वन, डिटर्मिनेशन ऑफ विलिंगनेस. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय किंवा स्वखुशीने व्यक्त केलेली इच्छा किंवा दुराग्रह इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला वुडचा उपयोग होतो. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय आणि विलिंगनेस म्हणजे स्वखुशी. स्वखुशीने काय काय करायचं आहे काय किंवा काय करण्याचा आपण निश्चय केलेला आहे हे पाहण्यासाठी आपण वुडचा उपयोग करू शकतो. लेट्स सी एन एक्झाम्पल, he would go to Mumbai whether you like it or not. तो मुंबईला जाणारच आहे, हे तुला आवडो किंवा नावडो. म्हणजे इथे निश्चय ठरलेला आहे. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय. तर अशा वेळेला अशा प्रकारचा भाव आपल्याला जर निश्चय दाखवायचा असेल तर वुडचा आपण वापर करू शकतो. आतापर्यंत बघा, वुडचा उपयोग आपण नम्रपणे बोलण्यासाठी केला, होय की नाही. नम्र भाव दाखवला. आता आपण निश्चयही दाखवू शकतो की काही असू देत हे होणारच. ही वुड गो टू मुंबई वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तो मुंबईला जाणारच हा निश्चय या वाक्यातून आपण दाखवलेला आहे. इथे वुडचा आपल्याला उपयोग होत असतो. नेक्स्ट, माय मदर promised she would take me to the mall. म्हणजे मदरने प्रॉमिस केलेला आहे, मदरची स्वखुशी आहे की तिला किंवा त्याला मॉल मध्ये नेण्याची. इथे स्वखुशी, माय मदर प्रॉमिस्ड शी वुड टेक मी टू द मॉल. म्हणजे अशा प्रकारचा भाव दाखवण्यासाठी इथे वुडचा वापर केलेला आहे. I permitted her to leave the office early, but she wouldn't. म्हणजे मी तिला ऑफिस मधून लवकर जाण्याची परवानगी दिली परंतु ती गेली नाही. हा भूतकाळातला भाव आहे. म्हणजे स्वखुशी आहे, इथे विलिंगनेस आहे परंतु रिफ्युजल पण आहे इन द पास्ट. तर अशा प्रकारचा भाव दाखवण्यासाठी आपण वुडंट
वुड नॉट रिफ्युजल इन द पास्ट एखादी गोष्टीचा नकार आहे हे दाखवण्यासाठी वुड नॉट अशा प्रकारची रचना करून आपण नकारही दाखवू शकतो म्हणजे स्वखुशीने दाखवता येतं तसंच एखाद्या गोष्टीमधला नकार दाखवायचा असेल तर वुड नॉट असा आपण शब्दप्रयोग करू शकतो इथे वुड नॉटचा वुडंट केलेला आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते आपण शॉर्ट लिहितो ते आपल्याला इथे वुडंट दिसत आहे तर अशा प्रकारे वुडचा वापर आपण स्वखुशी नम्रपणे विनंती किंवा एखादी गोष्ट करायला आवडेल किंवा एखादी गोष्ट त्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट करायला आवडेल इनडायरेक्ट स्पीच मध्ये याचा उपयोग होतो पास्ट टेन्स मध्ये दाखवणे एखादी क्रिया रिपीटेडली ती होत असेल एखादी ती हॅबिट असेल हे दाखवण्यासाठी उपयोग होत असतो तसंच इनडायरेक्ट स्पीच मध्ये सुद्धा आपण वुडचा उपयोग करू शकतो आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षपूर्वक जर आपण या रचनेमध्ये वाक्य रचनेमध्ये केल्या तर आपली बोलणं अगदी फ्लुएंटली होईल आणि आपलं लेखन सुद्धा ॲक्युरेट आणि इफेक्टिव्ह होईल सो थँक यू for watching my video. Please like, share and comment my video and please subscribe it by pressing bell icon to get time to time notification. And thank you all the best for you.